कृष्णाचा अवतार आहे. तू माझी मागच्या जन्मीची राधा आहेस. याही जन्मात माझी प्रेयसी बनून राहा तर तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल, असं नराधम अशोक खरात एका पीडित महिलेला म्हटला होता, ज्याचा उल्लेख त्याच्या विरोधात दाखल झालेल्या पहिल्या फिर्यादीमध्ये आढळतो. त्यानंतर आज या प्रकरणामधला 7वा गुन्हा दाखल झालाय आणि या फिर्यादीत सुद्धा तशाच आशयाचा कंटेंट असलेला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र नराधम अशोक खरात या पीडित तरुणीला काय म्हणतो की मी महादेवाचा अवतार आहे आणि तू जर माझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवलेस तर तुझं करिअर खूप चांगलं होईल, असं म्हणून तो तिला बळीस पाडण्याचा प्रयत्न करतो. ती ऐकत नाही म्हटल्यानंतर तिच्यावरती जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करतो. हाच या प्रकरणामधला खरं तर 7वा गुन्हा आहे. या 7व्या FIR मध्ये नेमकं काय काय म्हटलेलं आहे पाहूयात. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. नाशिकचा विकृत नराधम अशोक खरात यांना आतापर्यंत महिलांना वेगवेगळ्या पद्धतीच्या बतावण्या सांगून त्याच्या जाळ्यात ओढल्याचं समोर आलेलं आहे. आतापर्यंत या प्रकरणामध्ये 7 गुन्हे दाखल झालेत. 7वी जी फिर्याद आहे त्या फिर्यादीमध्ये खरं तर या तरुणीनं अतिशय धीरानं समोर येत ही सगळी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीमध्ये तिनं नेमकं काय म्हटलेलं आहे किंवा या अशोक खरातनं तिला बळीस पाडण्यासाठी नेमकं काय काय म्हटलेलं होतं, कशा पद्धतीनं तिच्यावरती अत्याचार केले, हे सगळं या तरुणीनं या फिर्यादीमध्ये सांगितलंय. त्यानुसार ही तरुणी जी आहे ती खरं तर करिअर ओरिएंटेड मुलगी आहे आणि तिला स्वतःचं करिअर खूप चांगलं करायचं आहे. म्हणून ती करिअरच्या विषयक मार्गदर्शन घेण्यासाठी म्हणून या अशोक खरातकडे पहिल्यांदा गेलेली होती. तिच्याबरोबर तिचे कुटुंबीय सुद्धा होते. जेव्हा पहिल्यांदा यांची भेट झाली, तिनं काही प्रश्न विचारले, अशोक खरातनं काही उत्तरं दिली. त्यानंतरच्या काळात मात्र 2024 मधली ही घटना आहे. त्यानंतर सुद्धा 4 ते 5 वेळा अशोक खरातनं सातत्यानं या तरुणीला आणि तिच्या कुटुंबाला त्याच्या ऑफिसमध्ये भेटायला बोलवलेलं होतं. मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची भेट होत होती. यावेळी मात्र दरम्यानच्या काळामध्ये असं घडलं की एकदा जेव्हा हे सगळी भेट सुरू होती किंवा यांची बैठक सुरू होती, मार्गदर्शन तो काही विषयावरती करत होता, त्यावेळेस अचानकच त्यानं विषय बदलून वेगळ्याच विषयावरती बोलायला तो सुरुवात झाला. त्यावेळेस मात्र या तरुणीनं पुन्हा एकदा त्याला मूळ विषयावरती आणून थांबवलं. ते म्हणजे तिने पुन्हा त्याला विचारलं की माझ्या करिअरचं काय, माझ्या करिअर विषयी तुम्ही मला मार्गदर्शन करा. असं म्हटल्याच्या नंतर मात्र या अशोक खरातनं काय केलं तर मी तुला मार्गदर्शन करतो असं म्हणत त्यानं सगळ्यात पहिल्यांदा तिच्या कुटुंबियांना बाहेर बसण्यासाठी सांगितलं. त्यानंतर आतमध्ये केबिन मध्ये असलेल्या या तरुणीला तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी प्यायला दिलं. तिने पाणी पिलं. त्यानंतर नेहमीप्रमाणे म्हणजे या आधीच्या सुद्धा 1-2 व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय की आधी तो पाणी प्यायला देतो, त्यानंतर तो तांब्या जो आहे तो डोक्यावरती धरायला सांगतो. तसंच या तरुणीच्या बाबतीत सुद्धा केलं आणि त्यानंतर जेव्हा या तरुणीनं तांब्या डोक्यावर धरलेला असतो, तो काही मंत्रोच्चार करायला तिला सांगतो आणि जेव्हा ती हे मंत्र उच्चारत असते त्यावेळेस मात्र अचानक हा भोंदू बाबा मागून येतो, तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करतो, तिला अनवॉन्टेड पद्धतीने काही ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो आणि तिच्या कानात काय पुटपुटतो तर मी महादेवाचा अवतार आहे, तू जर माझ्याबरोबर राहिलीस तर तुझं करिअर अतिशय चांगलं होईल, असं तिला म्हणतो. त्यानंतर ही तरुणी खरं तर नकारही देते. मात्र तरी सुद्धा हा भोंदू बाबा तिच्यावरती लैंगिक अत्याचार करतो. हे सगळं प्रकरण एकदा झाल्याच्या नंतर त्यानंतर सुद्धा 2-3 वेळा तो असंच काहीसं करतो. त्यानंतर मात्र अचानक एके दिवशी या तरुणीच्या मोबाईलवरती एका अननोन नंबरवरून एक व्हिडिओ पाठवला जातो, ज्या व्हिडिओमध्ये ही तरुणी आणि अशोक खरात पाहायला मिळतात. हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तरुणीच्या पायाखालची वाळू सरकते. तिला असं वाटतं की हे जर कुठे व्हायरल झालं तर काय होणार. त्यानंतर ती तातडीनं या अशोक खरातला फोन करते, त्याला हे सगळं घडलेलं सांगते. त्यावेळेस अशोक खरात तिला म्हणतो की तू एक काम कर, हे जे काही आहे ना ते AI ने बनवलेला व्हिडिओ आहे, तर तू या संदर्भातली पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार कर, असं म्हणतो. याचा अर्थ काय की आधी हा पॅटर्न आपल्याला पाहायला मिळालाय की नीरज जाधव असेल किंवा त्याचे 1-2 जे साथीदार होते ते अशोक खरातला ब्लॅकमेल करण्यासाठी म्हणून काही पीडित महिलांशी संपर्क करून त्यांना हे व्हिडिओ पाठवत होते आणि त्यांच्या माध्यमातून अशोक खरातला ब्लॅकमेल करायचं आणि तो जर ऐकत नसेल तर या महिलांना थेटपणे ब्लॅकमेल करायचं. अशा पद्धतीची एक मोडस ऑपरेंडी या इतर 6 आरोपींची असलेली पाहायला मिळाली होती. त्याच अनुषंगानं कदाचित हा व्हिडिओ या तरुणीला पाठवलेला असू शकतो. मात्र या तरुणीनं फार काही या सगळ्यावरती तक्रार वगैरे दाखल केली नाही. त्यानंतर मात्र जेव्हा अशोक खरात प्रकरणाचा भांडाफोड झाला आणि त्याच्या विरोधात इतक्या सगळ्या FIR दाखल झाल्या, बऱ्याचशा महिला त्याच्या विरोधात समोर आल्या, त्यांनी त्यांच्याबरोबर जे काही घडलेलं होतं त्यांची आपबीती सांगितली, जेणेकरून या अशोक खरातला कठोरातली कठोर शिक्षा मिळेल. त्यानंतर ही तरुणी सुद्धा आता धीरानं समोर आली. तिनं सुद्धा सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये तिची जी FIR आहे ती दिलेली आहे, तिची फिर्याद दिलेली आहे. त्यानंतर या प्रकरणामध्ये आता हा 7वा गुन्हा दाखल झालाय.
आणि आपण जर बघितलं तर एकंदरीत मोडस ऑपरेंडी या अशोक खरातची सेम असलेली पाहायला मिळते. फक्त बतावण्या कुठेतरी 19-20 झालेल्या दिसतात. या प्रकरणात सुद्धा जेव्हा या तरुणीनं अशोक खरातला सांगितलेलं होतं की मला असा एक व्हिडिओ पाठवलेला आहे अननोन नंबरवरून, त्यावेळेस सुद्धा त्यानं तिला भेटायला बोलावलं. भेटायला ती आली त्यावेळेसही तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या होत्या. इव्हन तिला थेटपणे या धमक्या न देता जर तू या सगळ्याच्या बाबतीत कुठे बाहेर काही बोललीस तर तुझ्या वडिलांचा जीव जाईल, ते लवकर मरतील वगैरे अशा पद्धतीनं तिला कुटुंबियांचा मृत्यू होईल असं म्हणून भीती घातलेली होती. त्यामुळेच ही तरुणी आतापर्यंत समोर यायला घाबरत होती. तिनं या प्रकरणाची कुठेही वाच्यता केली नाही. आज मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये ती धीरानं समोर आली आणि त्यानंतर ही एफआयआर सुद्धा दाखल झाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिला आता या प्रकरणामध्ये पुढे येऊन अशोक खरातच्या विरोधामध्ये तक्रारी दाखल करताना पाहायला मिळतात. ज्या सगळ्यामुळे ही केस आणखी जास्त स्ट्रॉंग होईल आणि अशोक खरातला या सगळ्यातून बाहेर पडण्याचे किंवा सुटण्याचे जे चान्सेस आहेत ते अक्षरशः शून्य होतील. त्यामुळे या प्रकरणामध्ये जास्तीत जास्त पीडितांनी समोर यावं असं आवाहन नाशिक पोलिसांकडून सुद्धा आणि एसआयटीच्या पथकाकडून सुद्धा करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.